तर हे समजा हे पुस्तक आणि हे ग्रंथ जे आहेत ते काय सांगतात आम्हाला? ज्ञान, विज्ञान, विद्या. तर या सगळ्या गोष्टीचा विचार आज या शुभ दिनी आम्ही घेत आहोत. जनतेने ही मराठी भाषा आज टिकवायला पाहिजे आणि ती तुम्हाला माहीत आहे की त्याला आज अभिजातचा दर्जा मिळालेला आहे. ही आसा स्कुलाची प्रशस्त अशी बिल्डींग, श्रीमती हायस्कूल बेलगेम गोवा. बालकृष्ण बांदोडकर एज्युकेशन सोसायटी श्रीमती हायस्कूल बेलगेम गोवा. सो तांकां आमी प्रेमान सगळे आमचे गोंयकार भाऊसाहेब बांदोडकर अशेंच म्हणून उलो मारताले, भाऊसाहेब म्हणून उलो मारताले. तर मॅन विथ अ विजन, ताणें एक विजन पळयलें. माणकुलें गोंय आमचें इल्लेंशें गोंय तुमी नकाशाचेर पळयल्यार भारताच्या एक नखभर आमचें गोंय, पण शिक्षणाच्या पावंड्यार आमी खूब फुडें आसा. श्री भाऊसाहेब बांदोडकर सो आमच्या गोंयचे पयले चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री ज्यांनी इस्कॉल सुरू केलें. बालकृष्ण बांदोडकर शैक्षणिक संस्थेच्या श्रीमती विद्यालयाची मुख्याध्यापिका सौ चित्रा परांजपे, माजी मुख्याध्यापक जे मणीर सर आशिल्ले, तांच्या पुस्तक प्रकाशन करपा खातीर एक स्टुडंट जे आसा युनियन तांणी आज तांच्या पुस्तक प्रकाशनाचो जो कार्यक्रम आसा तो आज शाळेच्या आवारात भितर दवरला आनी ताका लागून आमी हांगासर आयल्यात. तांचें ऑक्शन केलें वता आतां. तुमचें स्वागत आसा सर. ह्या हायस्कुलाचे सुरवाती 1968 पासून आसा. हांगा ते टिचर रूम आसले आनी मागीर हेडमास्टर म्हणून ताणें बरीच कारकीर्द हांगा घालयल्ली आसा. इतलेंच न्हय तर ह्या इन्स्टिट्यूशनचें जें काम वेवस्थीत चलचें हाचे खातीर इतले परिश्रम घेतलेले आसा की ते स्कुलांत चड आशिल्ले आनी घरा कडेन कमी अशें म्हाका दिसता. हायर सेकंडरी सुरू करपाक तेंचें खाशिल्लें तेंचे प्रयत्न तर आसात आनी सुरवातेक योगदान आसाच. त्या शिवाय त्या सुरवाती म्हाका दिसता तांणी प्रिंसिपल म्हणून तेचें काम पळयल्लें आशिल्लें. ह्या क्षेत्रांत शिक्षण क्षेत्रांत तांणी गेली 30 वर्सां इतलें काम केलां की सगळे लोक तांकां वळखता. आता खरं सांगायचं म्हणजे आजचा जो कार्यक्रम मी पाहिला, या कार्यक्रमावरून मी जे केलं आहे त्याचे मला फळ मिळालं आहे. मी फार खुश आहे. म्हणजे इतकं तुम्हाला सांगणे, माझे एक्स स्टुडंट इथं येतात, मला रिस्पेक्ट देतात आणि कार्यक्रमामध्ये आनंदाने भाग घेतात. हे श्रेय कसलं आहे? आम्ही घेतलेल्या कष्टाचं आहे. शिक्षण क्षेत्र एक असं क्षेत्र आहे इथं प्रामाणिकपणाला फार महत्त्व आहे, तुमच्या चारित्र्याला फार महत्त्व आहे. तुम्ही जर समजा की आपलं चारित्र्य उत्तम सांभाळून आणि उत्तम शिकून मुलांना तुम्ही तयार केला, तुम्ही शेवटपर्यंत तुम्हाला मला की लोकांच्याकडून तुम्हाला रिस्पेक्ट मिळते. म्हणून काय आहे की या क्षेत्रातली जी माणसं आहेत
त्यांनी प्रामाणिकपणे वागावं आणि प्रामाणिकपणे जगावं आणि प्रामाणिकपणे शिकावं. हे क्षेत्र अति पैसे मिळवण्याचं नाही आहे. शिक्षण क्षेत्र हे जास्तीत जास्त पैसे मिळवण्याचं नाही आहे. अत्यंत थोड्या पैशामध्ये प्रामाणिकपणाने काम करण्याचं आहे. आम्ही केलं, आम्हाला त्याचं फळ मिळालं. मी आनंदी आहे. आणि तुम्ही एवढे सगळे लोक येऊन समजा आमचं स्वागत करता, आमची इज्जत राखता आणि आमचा मान राखता, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आला आहे. मणे सरांच्या विविध लेखांचे संकलन असलेल्या या अनमोल पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे डॉक्टर नारायण देसाई सर यांच्या हस्ते होत आहे. मी डॉक्टर देसाई सरांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करावे. कृपया सर्वांनी जोरदार टाळ्या. या पुस्तक विमोचनाचे स्वागत करावे. सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत येथे व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नारायण देसाई, त्याचबरोबर या स्टेजवर बसलेले जे इतर आहेत तेही आजचे पाहुणे आहेत. त्याशिवाय उपस्थित बंधू आणि भगिनींनो, उपस्थित आजी आणि माजी विद्यार्थी, उपस्थित या स्कूलचे आजचे विद्यार्थी आणि गावचे नागरिक बंधू भगिनींनो, सर्वात जर आज मला आनंद झाला असेल तो म्हणजे आज ठरवलेला कार्यक्रम. कोणी म्हणाल हां आज रविवार आहे, सुट्टी आहे म्हणून आम्ही ठेवले नाही. 1 ते 4 जानेवारी अत्यंत पवित्र असा काळ आहे. कारण 1 ते 4 पर्यंत मराठी भाषेची राजधानी सातारा या ठिकाणी 99वा अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू आहे. अत्यंत. आणि आजचा कार्यक्रम काय आहे? आजचा कार्यक्रम म्हणजे त्याची उजळणी आहे. कारण साहित्याच्या विधीच आहे. पुस्तक म्हणजे काय साहित्यच ना. मग अशा पवित्र दिनी तुम्हाला सांगायचं म्हणजे की हा कार्यक्रम आमच्या माजी विद्यार्थ्यांनी ठेवलेला आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. खरोखरच आता दिवस फार बरा आहे. साहित्य म्हणजे काय? साहित्य म्हणजे शब्दांची पंढरी. साहित्य म्हणजे काय? समाजाचा आरसा. या समाजाच्या आरशामध्ये समाजाचं दर्शन होतं. साहित्य म्हणजे समाजाचं दर्शन होतं. म्हणून साहित्याला महत्त्व आहे. तुम्हाला माहीत नाही की आता जो सध्या साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन सुरू आहे, तिथं काय केलेलं माहीत आहे का? स्टेजच्या बाहेरच्या बाजूला चित्रावलीचा प्रवास दाखवलेला आहे. कशाचा? चित्रावलीचा म्हणजे चित्रांचा. त्यामध्ये पहिले चित्र कोणतं आहे तर मला माहीत आहे? चरखा. चरखा कशाचं लक्षण आहे? चरखा हा तुम्हाला सांगायचं म्हणजे श्रम. चरखा म्हणजे काय तुम्हाला सांगायचं म्हणजे एक निर्मिती
आणि चरखा म्हटल्याला आपल्याला कोण आठवतं? महात्मा गांधी. म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगितलं म्हणजे आता जो हा कार्यक्रम आहे याच्यामध्ये आम्हाला घेण्यासारखं खूप आहे, ते घ्यायला पाहिजे आम्हाला. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी समजा की पहिल्यांदा त्यांनी चरखा दाखवला. आता ह्या चरखाच्या विषयी आपल्याला माहिती मिळाली. दुसरं त्यांनी चित्र कोणतं काढलेलं आहे? लेखणी. लेखणीचा संबंध कोणाशी आहे? साहित्याचे आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला साहित्य निर्मिती होत नाही, लेखणी. आणि तिसरं चित्र कसं काढलेलं आहे? डोंगर आणि किल्ले. हे डोंगर आणि किल्ले काय आहेत? इतिहासाचे प्रतीक आहेत. आपल्या मराठीचा इतिहास 2500 वर्षाचा आहे. आज मराठीला तुम्हाला म्हटलं आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तो अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला आहे तो कशा मिळाला आहे? 2.5 वर्षाचा इतिहास झालेला आहे. आता या भाषेला याच्यापेक्षाही महत्त्व येणार, मराठी भाषेला याहीपेक्षा महत्त्व येणार. आणि तुम्हाला माहीत आहे की या जे साहित्य संमेलन होतं ना त्याच्यामध्ये कार्यक्रम काय असतात? ग्रंथ दिंडी, म्हणजे पुस्तकांची आणि ग्रंथांची काय ते मिरवणूक निघते. तर हे समजा हे पुस्तक आणि हे ग्रंथ जे आहेत ते काय सांगतात आम्हाला? ज्ञान, विज्ञान, विद्या. तर या सगळ्या गोष्टीचा विचार आज या शुभ दिनी आम्ही घेत आहोत. आणि एक लक्षात ठेवायचं की साहित्य अत्यंत आवश्यक आहे. आणि साहित्य जे आहे ते कोणी टिकवायचं? समाजाने टिकवायचं, जनतेने टिकवायचं, सरकारने नव्हे. सरकार म्हटलं की त्याच्यामध्ये भेसळ आली, सरकारमध्ये त्यामध्ये तुम्हाला धोका आहे. म्हणून जनतेने ही मराठी भाषा आज टिकवायला पाहिजे. आणि ती तुम्हाला माहीत आहे की त्याला आज अभिजातचा दर्जा मिळालेला आहे. आणि तो अभिजात भाषेचा दर्जा आम्हाला टिकवायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्यायचं, आजकाल आपल्याला काय आहे? आजकाल आपल्याला कोणत्या गोष्टीची वेळ आहे की आम्हाला असं वाटतं की वाचन संस्कृती कमी झालेली आहे. वाचन संस्कृती कमी झालेली आहे याचा अर्थ काय? आज वाचन जे आहे ते ढळलेलं आहे. मग ही वाचन संस्कृती उद्दींगत व्हायला पाहिजे. वाचन संस्कृती उद्दींगत होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार. त्यासाठी काय करा? वाचन संस्कृती वाढवा. आणि वाचन संस्कृती तुम्हाला माहीत आहे कशासाठी पाहिजे? एक इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, स्पीकिंग मॅक्स अ रेडी मॅन, स्पीकिंग मॅक्स अ रेडी मॅन, रीडिंग मॅक्स अ फुल मॅन, and writing makes an exact man. आज या ठिकाणी पालक म्हणून खूप जण आहेत. तर पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये वाचन महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे? स्पीकिंग महत्त्वाचं आहे. समजा तुमची तोंडी परीक्षा आहे, उद्या तुम्हाला इंटरव्ह्यूला जायला आहे, म्हणजे तुम्हाला शुद्ध बोलता आलं पाहिजे. तुम्हाला परीक्षा द्यायची आहे तर तुमचं रायटिंग जे आहे ते एक्झॅक्ट पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला मार्क जास्त पडणार नाही. म्हणजे तुमचं रायटिंग शुद्ध आहे. शुद्ध कसे बोलावे, शुद्ध कसे लिहावे आणि शुद्ध कसे लिहावे यासाठी आम्हाला व्याकरण शिकायचं आहे. तर तुम्हाला म्हणून मी खास माझ्या याच्यामध्ये लेख खास लिहिलेला आहे. काय? आम्ही व्याकरण का शिकायचं? मी शिक्षक आहे तर व्याकरण का शिकवायचं यासाठी तो खास लेख आहे, लक्षात आहे. म्हणून काय करा,
वाचन संस्कृती वाढवा. वाचन संस्कृतीचा आपल्या मुलांना, आपल्या जनतेला महत्त्व होणार आहे. बस मी जास्त वेळ घेत नाही. वाचन संस्कृती वृद्धिंगत करा. बस एवढंच. थँक्स.